सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार। आज आपण पाहणार आहोत की माननीय शिक्षण आयुक्त यांच्यातर्फे देण्यात आलेल्या सूचनेनुसार आपल्याला आपल्या शाळेचं GIS मॅपिंग करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये GIS मॅपिंग करत असताना महा स्कूल GIS 1.0 ह्या APK फाईलचा किंवा या ॲप्लिकेशनचा उपयोग करून आपल्याला आपलं स्कूल मॅपिंग करून घ्यायचं आहे। परंतु महा स्कूल GIS हे APK आपल्याला प्ले स्टोरवर उपलब्ध दिलेला नाही आहे। आपल्या वरिष्ठांकडून आपल्याला व्हॉट्सअपवर मिळवून घ्यायचं आहे, परंतु हे मिळवून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड म्हणजे अपलोड करत असताना किंवा इन्स्टॉल करत असताना बऱ्याच अडचणी येत आहेत। तर हा आपला महा स्कूल GIS ॲप आपल्या मोबाईलमध्ये कसं इन्स्टॉल करायचा ते सर्वप्रथम समजून घेऊया आणि त्यानंतर लॉग इन कसं करायचं ते सुद्धा या ठिकाणी समजून घेऊया। सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये आपण प्ले स्टोरला जायचं आहे आणि प्ले स्टोरला आल्यानंतर सर्वात वर उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला आपल्या प्रोफाईलचा लोगो दिसतो, त्या लोगोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे आपला दुसरा एक ऑप्शन दिसतो, तो म्हणजेच प्ले प्रोटेक्ट या ऑप्शनवर यानंतर क्लिक आहे आणि क्लिक करून घेतल्यानंतर इथे नवीन स्क्रीन ओपन झालेली दिसेल। ही नवीन स्क्रीन ओपन झालेली दिसेल, त्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असलेला वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये बघा सेटिंगचा एक ऑप्शन दिसतोय, त्या सेटिंगच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे। सेटिंग या बटनवर क्लिक केल्यानंतर नवीन स्क्रीन ओपन झालेली दिसेल। जनरल सेटिंगमध्ये आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन बटन ऑन केलेल्या दिसतात आहे, त्यांना आपल्याला ऑफ करून घ्यायचं आहे। ऑफ करून घेत असताना टर्न ऑफ या बटनवर क्लिक केलं की दोन्ही बटन्स ह्या ॲटोमॅटिकली बंद होतील आहे आणि बंद झाल्यानंतर लगेच आपल्याला आपलं ॲप डाउनलोड करता येणार आहे। व्हॉट्सअपमध्ये जाऊया। व्हॉट्सअपमध्ये इथे आपल्याला हा ॲप डाउनलोड करून घेतलेला आहे, पण तिथूनच आपण इन्स्टॉल करून घेऊया। इन्स्टॉल इथं क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन इन्स्टॉल होत आहे आणि ॲप इन्स्टॉल्ड असं आपल्याला दिसतो आहे। आता त्याला आपण ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर इथे काही परमिशन आपल्याला विचारले जातात, जसे की स्टोरेज परमिशन असेल, करंट लोकेशन परमिशन असेल, कॅमेरा परमिशन असेल आणि SMS व फोन स्टेट SMS असेल, तर हे सर्व परमिशन्स आपल्याला त्या ॲप्लिकेशनला द्यावायचे आहेत। याला अलाउ करून घ्यायचं आहे। अलाउ बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑल फाईल्स ॲसेस या ठिकाणी द्यायचं आहे। हे बटनसुद्धा आपल्याला सुरू करून घ्यायचे आहे। त्यानंतर काही अजून पुन्हा परमिशन आपल्याला द्यावायचे आहेत, ज्यामध्ये रेकॉर्ड व्हिडिओचा ऑप्शन दिलेला आहे, तर व्हाईल युजिंग द ॲप या ठिकाणी मी क्लिक करतो आहे। त्यानंतर लोकेशनचं सुद्धा, त्यानंतर फोन कॉल्सचं सुद्धा आपल्याला अलाउ द्यायचं आहे आणि त्यानंतर व्हिडिओज अँड फोटोजचं पण अलाउ आपल्याला द्यायचं आहे, मेसेजचं सुद्धा द्यायचं आहे। असे सर्व परमिशनचं आपल्याला त्याला अलाउ करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशनचा पेज ओपन होतो आहे। रजिस्ट्रेशनचा पेज ओपन झाल्यानंतर इथे दोन प्रकारे आपल्याला लॉग इन करता येणार आहे। सर्वप्रथम मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाईप करून आपल्याला लॉग इन करता येणार आहे OTP द्वारे, आणि दुसरं म्हणजेच की शाळेचा UDIS नंबर टाईप करून सुद्धा या ठिकाणी आपल्याला लॉग इन करता येणार आहे। सर्वप्रथम मोबाईलने लॉग इन करण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा असेल की आपण कुठला मोबाईल या ठिकाणी टाकायचा आहे। प्रत्येक शिक्षकाने आपापला मोबाईल नंबर टाकला तर होईल का? तर नाही। या ठिकाणी मुख्याध्यापकाचा UDIS प्लस सोबत असलेला लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्याला घालवायचा आहे। संबंधित शाळेचा संबंधित मुख्याध्यापकाचा UDIS प्लस सोबत असलेला लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। इथे आपण मोबाईल क्रमांक टाकून घेतल्यानंतर लॉग इन या बटनला क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनला क्लिक केल्यानंतर एक दोनदा आपल्याला हा नेटवर्क एरर हा प्रॉब्लेम येऊ शकतोय। आपण पुन्हा ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा आहे। लॉग इन सक्सेसफुल झाले आहेत। त्यानंतर आपल्याला महा स्कूल मॅपिंग सेंड मॅनेजर महा स्कूल मॅपिंग करायचं आहे। यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, शाळेचे नाव, त्यानंतर UDIS क्रमांक, सर्व क्लस्टर हेड यांची माहिती येणार आहेत।
सर्व सॅटेलाईट व्ह्यू, डिफॉल्ट व्ह्यू आपल्याला सर्व अपलोड करायचे आहेत। 5 फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत। फर्स्ट फोटो जो आपल्याला अपलोड करायचा आहे फर्स्ट फोटो आपल्याला कॅप्चर करायचा स्कूल नेम अँड फ्रंट व्ह्यू ऑफ द स्कूल मेन बिल्डिंग। सेकंड फोटो स्कूल शुड कॅप्चर जनरल व्ह्यू ऑफ द स्कूल एरिया। तिसरा फोटो आहे शुड कॅप्चर किचन सेटचा, आणि चौथा आहे ड्रिंकिंग वॉटरचा, आणि 5वा आहे फोटो शूट टॉयलेट एरिया फॅसिलिटीज। अशा प्रकारे आपल्याला अपलोड करायचे आहेत फोटो संपूर्ण, आणि त्यानंतर सेव्ह करायचे आहेत।